अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। दिवाळी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना कोपरगाव शहरात गेल्या 4 दिवसांपासून रोज 1 ते 1.5 तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच निषेधार्थ समाजसेवक अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी सोमवारी दुपारी शहरातील वीज वितरण कार्यालयासमोर झाडे लावून आणि फटाके फोडून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करत निषेध नोंदवला। नवरात्र, गणेशोत्सव आणि आता दिवाळी सणासुदीच्या काळातच लोड शेडिंग करून नागरिकांची गैरसोय केल्याचा आरोप करत समाजसेवकांनी वीज विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। सणासुदीच्या काळात किमान योग्य नियोजन करून अखंडित वीज पुरवठा करणे ही वीज विभागाची जबाबदारी आहे, मात्र नियोजनाअभावी नागरिकांना अंधारातच सण साजरा करण्याची वेळ आली आहे, असे संतप्त मत गायकवाड व भगत यांनी व्यक्त केले। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की त्वरित पुरवठा व्यवस्थित सुरळीत न केल्यास लवकरच मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल। गेल्या 3 ते 4 दिवसापासून या एमएससीबीचा आहे ना खेळखंडोबा चाललेला आहे। कधी ह्या भागात तर कधी त्या भागात। असे कोपरगाव शहरामध्ये ना कधी समजा येवला नाका असन, कधी लक्ष्मीनगर असन, गांधीनगर असन, ह्या भागामध्ये आता लाईट गेलेले होते, सकाळी गेलेले होते, त्या दिवशी रात्री 1 वाजता लाईट गेलेली होती। हां अहो आज दिवाळीचा सण चालू आहे, हां चाललं काय एमएससीबीचं? हां अहो मला यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही लोकांना जेव्हा बिलं पाठवता, बिलं जर नाही भरलं तर कचाकच त्यांचे लाईट कट करता। आता तुमचं काय कट करायचं आम्ही इथे येऊन? आज त्यांच्या दालना तिथे येऊन आहे ना दिवाळी साजरी केलेली आहे आम्ही। शेवटी आता आहे ना हेच पर्याय राहिला, जर समजा यांचं ऑफिस जर उघडं असतं ना या साहेबाच्या टेबलाखाली ना फटाकडे वाजवले असते, मोठे बॉम्ब लावले असते चांगले, मग यांना कळलं असतं लोकांना काय त्रास होतो। अहो मला सांगा ना तुम्ही पत्रकार साहेब, त्या दिवशी रात्री तुम्हाला आम्ही फोन केला, रात्री 1 वाजता लाईट गेलेले, परत त्या दिवशी रात्री 10 वाजता लाईट गेले, आज सकाळी लाईट गेले, परत आत्ता लाईट गेले। हां आणि झालं तिथं कोणाचा पत्ता नाही। वारंवार लाईट का जाते त्याचं कारण तुम्हाला ते काय सांगितलं आता ते म्हणे काय पक्षीला टाकला होता म्हणे तिथं, आज पक्षीला टाकला आणि याच्या आधी लोकांनी काय दिवाळ्या करायच्या नाही का? हां जर काय यांनी हे थांबवलं नाही कुठं तर याच्यापेक्षा भयानक आहे ना उद्या सकाळी ना यांच्या दालनात आहे ना चांगली दिवाळी करणार आहे, मग याला कळन। जय हिंद, जय महाराष्ट्र। एमएससीबी म्हणजे कसलं काय झालेलं आहे तेच समजायला मार्ग नाही। वर्षभर तर कायम लाईट जातच राहते, यांना ऐन सण आला, गणपती आले, नवरात्र आले का यांना जोरच येतो असं वाटत। येते आम्ही काम करतोय, इकडचं काम करतोय, तिकडचं काम करतोय, त्या कामाच्या नावाखाली तर शनिवारी तर बंदच ठेवतंय। आठवडाभरातून ते काय म्हणतात ब्रेकडाऊन आहे, आमकं डाऊन आहे, काय काय डाऊन राहतं काय माहिती। गणपतीला त्यांची लाईट गेली होती, आता नवरात्रात लाईट गेली होती, आता परवा दिवशी लाईट गेली, आता आज सकाळी लाईट गेली। एमएससीबी चाललेलं काय? याच्या डिप्या उभारलेलं आहे, हे लाईनमन करते काय? याचे डिप्या लावलेले, प्रत्येक डिपी पहा तुम्ही प्रत्येक एक माझं मत आहे, तुम्ही कोपरगाव शहरातील संपूर्ण डिप्याचे पाणी पहा, त्या डिप्याला ते कुठं पतडे नाही, कुठं काय नाही, काही नाही, त्याचे कटआउट कुठं लोंबकळलेले, कुठं काय गेलेले, म्हणजे जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून त्या एमएससीबीच्या त्या डीपी पैसे कोणीतरी जावं, तिथं कायम ते तुटावडावा आणि ते कायमचा त्रासच व्हावा, तिथल्या लोकांनी ते पूर्ण अंधारमयच राहावं असं त्यांची इच्छा आहे। ते प्रॉपर काम का करत नाही? जर एमएससीबीचं टेंडर निघतं, डीपीचं सगळ्या गोष्टी आहे प्रॉपर काम आहे, तर मग बाकीच्या सिटीमध्ये जसं काम आहे तसं आपल्या कोपरगाव शहरात का होत नाही? आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण डिप्या पहा, तुम्ही कोपरगाव शहरातल्या सगळ्या डिप्यांचा अंदाज घ्या, त्याच्या खाली गवतड उगेले, त्याच्या खाली नाले घातलेले। हां तो रात्रीचा जर लाईन म्हणा आला तर त्याला ते बॅटरी लावून ते मोबाईलचा टॉर्च लावून त्याला हे करावं लागत। मग त्याचं जर कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा काय आहे, त्याचं पाणी कोण करतंय का त्याचा आम्हाला इथं खाते एमएससीबीचे लोक अधिकारी, याचं तर आम्हाला काय गोड बंगाल आहे आम्हाला समजायला मार्ग नाही। यांनी लवकरात लवकर हे जर खेळखंडोबा नाही आवरला तर अण्णांचं गण पुढच्या आठवड्यात एमएससीबीच्या टेबलावर पडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।